हॅलो, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या टेरेस गार्डनवरती. तर आज आपण बऱ्याचशा भाज्या तोडून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण मेथी तोडून घेऊया. माझी मुलगी परी तिच्या शाळेत आज अन्नपूर्णा डे साजरा करणार आहेत आणि घरून मेथीचे पराठे घेऊन यायला सांगितले आहेत. ते मेथीचे पराठे ते अनाथ आश्रमात घेऊन जाऊन वाटणार आहेत अनाथ आश्रमातील मुलांना. तर आपल्याच गच्चीवर भरपूर अशी मेथी मी लावलेली आहे. तर सर्वच कुंड्यांमध्ये मी मेथी लावलेली आहे आणि एकदम ऑर्गॅनिक. तर मस्त घरचेच ऑर्गॅनिक मेथीचे पराठे मुलांना देऊया. अशाच पद्धतीचे प्रोग्राम शाळेमध्ये खरंच केले गेले पाहिजेत. अशा पद्धतीच्या प्रोग्राममुळे मुलांमध्ये दयेची भावना तयार होते आणि आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो हे कळायला लागते. तर पहा, या बालट्यांमध्ये मी मेथी का लावलेली आहे. जास्त करून मी ग्रो बॅग म्हणजेच जे काही टब ग्रो बॅग असतात त्यांच्यातच मेथी हिरव्या भाज्या लावत असते. पण याच्यात मी मिरची लावलेली होती आणि मिरचीचे रोपे अगदी छोटे होते. सुरुवातीला झाडांच्या वाढीसाठी युरियाची भरपूर गरज असते आणि मेथीच्या मुळांजवळ युरियाच्या गाठी तयार होतात. त्यामुळे मी या कुंडीमध्ये मेथी लावलेली होती. तर आपोआपच आपल्या मिरचीच्या रोपांना युरिया मिळेल आणि आपल्याला मेथी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडांची मल्चिंग देखील होऊन जाईल ज्या वेळेस आपण मेथी तोडू. तर पहा, एकाच गोष्टीमुळे आपले तीन फायदे झालेले आहेत. तर आता सर्व मेथी मी तोडून घेतली. त्यानंतर आता आपण बीट तोडून घेऊया. तर बघा, आपले बीटसुद्धा मस्त तयार झालेले आहेत. बाकीचे बीट मोठे झालेले आहेत आणि बाकीचे लहानच आहेत. जे काही लहान राहिलेले बीट आहेत त्यांना मी माती लावून घेते, म्हणजे बीट लवकर मोठे होतात. बीट तोडण्या अगोदर बीटाच्या साईज पाहून घ्यायची, थोडी माती उकरून. जर मोठी साईज असली तरच तोडायचे, लहान असली तर त्याला माती लावून घ्यायची. ग्रो बॅगमध्ये सुद्धा भरपूर जागा रिकामी होती म्हणून मी टमॅटोची रोपे देखील या ग्रो बॅगमध्येच लावून घेतलेली आहेत. तर आपल्याला कमी जागेत भाज्या घ्यायच्या असतील तर आपल्याला अशा काही ट्रिक वापराव्या लागतात. तर पहा, अजून भरपूर ही मेथी आपली शिल्लक राहिलेली आहे. इकडं कोथिंबीर लावलेली आहे, पण कोथिंबीर आता सध्या फ्रीजमध्ये आहे म्हणून मी काही तोडली नाही. त्यानंतर पुढे पाहूया आपण कोणकोणत्या भाज्या तयार झालेल्या आहेत. मिरच्या देखील संपून गेलेल्या होत्या, तर मिरच्या देखील आता आपण तोडून घेऊया. तर पहा, पावसाळा लागल्यापासून या बालट्यांमध्ये मिरच्या लावलेल्या आहेत. तरीसुद्धा आता किती दिवस झाले तरीसुद्धा मला मिरच्या मिळतच आहेत आणि यावर्षी माझ्या मिरचींवर कुठलेही रोग पडले नाही आणि मिरच्या देखील भरपूर लागत आहे. मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या लागण्यासाठी मी या झाडांना ताक देत असते महिन्याने, म्हणून माझ्या मिरचीच्या झाडाला भरपूर अशा मिरच्या लागत असतात. तर बघा, ही किती छोट्याशा कुंडीमध्ये लावलेली मिरचीचे झाड आहे. मिरचीचे रोपे आपण किचनमध्ये ज्या मिरच्या यूज करतो त्यांच्याच बिया काढून लावलेल्या होत्या. तरीसुद्धा बघा किती मिरच्या लागलेल्या आहेत यांना. सर्वात सोपं मला वाटते मिरची लावणे आहे. बाजारातून आपण जेव्हा मिरच्या आणतो त्याच्यातली 1-2 मिरची तरी लाल होत असते. तीच लाल झालेल्या मिरचीपासून आपण मिरचीचे रोपे तयार करू शकतो आणि कुंडीमध्ये लावू शकतो आणि हिला जास्त मोठ्या कुंड्यांचीही गरज नसते. लहान कुंडीमध्ये सुद्धा मिरच्या लागत असतात. पहा, एका साईडला या कुंडीमध्ये चिलची भाजी उगवलेली आहे. तर तिला मी तसेच सोडले आहे बियांसाठी. तर याच्या मी बिया तयार करणार आहे आणि ज्यावेळेस पुढचं सीझन येईल त्यावेळेस मला ही चिलची भाजी लावता येईल. कुंडीमधून थोड्या आणि बाल्टीत लावलेल्या मिरच्यांमधून थोड्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. तर पहा, आज आपल्याला जेवढी काही मिरच्यांची गरज होती तेवढ्या मिरच्या तोडून झालेल्या आहेत. तर त्यानंतर आपण टमॅटो देखील पिकलेले आहेत ते देखील तोडून घेऊया. तर बघा किती मस्त टमॅटो लागलेले आहेत. टमॅटो तोडून फक्त 5 दिवस झालेले आहेत. 5 दिवसातच दुसरी टमॅटो मस्त पिकून आलेली आहेत. एकदा की टमॅटो पिवळे व्हायला लागतात की ते 2च दिवसात पिकू लागतात. तर साईजसुद्धा खूप छान मस्त मोठी आहे टमॅटोची. ही 5-6 झाडे लावलेली आहेत. जे काही टमॅटो पिकलेले आहेत ते सर्व आपण काढून घेऊया.
ही टमॅटो देखील आपण बालट्यांमध्येच लावलेले आहेत. प्रत्येक झाडाला 5-6 किंवा 2-3 असे टमॅटो लागलेले असतात पिकलेली. तर आपली आठवड्याची जी काही गरज असते टमॅटोची ती पूर्ण होऊन जाते. तर सर्व झाडांना 2-3 असे टमॅटो पिकलेले आहेत, तर ती सर्व तोडून घेते. टमॅटो जास्त लागल्यामुळे झाडं वाकायला लागली होती, तर त्यांना अशा पद्धतीने काठ्या लावून बांधून घेतले आहेत मी. तुमच्याकडे जर टेरेस नसेल आणि तुम्हाला भाज्या लावण्याची आवड असेल तर तुम्ही टमाटे नक्की लावा. छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा टमाटे हे येऊन जातात आणि टमॅटो जेव्हा पिकतात तेव्हा किती छान दिसतात पहा. एकदम सुंदर टमॅटोचं झाड टमॅटो पिकल्यावर दिसत असतं. टमॅटोचे झाडे लावून तुमची बाल्कनी अधिकच सुंदर दिसेल. तर पहा आपली जी काही टमॅटो होती ती सर्व तोडून घेतली आहेत मी. आता प्लेटमध्ये टमॅटो पडत होती म्हणून मी या गायनीमध्ये टमॅटो काढून घेतली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तर पहा किती सुंदर दिसत आहेत आपले लाल भडक ताजी ताजी टमॅटो.